नमस्कार. मी सध्या सातारा येथील वेद विद्यापीठामध्ये आलेलो आहे. तर आज आपण आनंदाच्या शोध यात्रेमध्ये एका विलक्षण अशा व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री गोविंद शास्त्री जोशी गुरुजी. श्री उमाशंकर अद्वैत वेदांत विद्यापीठ सातारा येथे ते प्रधान अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते अनेक ठिकाणी भागवत कथा प्रवचन करत असतात आणि अनेक पुराण कथा माध्यमातून प्रबोधनाचं कार्य, त्याचबरोबर धर्मकार्य अनेक माध्यमातून ते करत असतात. गोशाळेचं सुद्धा त्यांचं खूप मोठं कार्य या भागामध्ये बघायला मिळतं. तर अनेक वर्षांपासून त्यांना मी बघत आलो. अनेक गोष्टींच्या विषयी असणारं त्यांच्याकडून ज्ञान संपादन करण्याचा योग आला. परंतु आज मी त्यांच्याशी बोलणार आहे एका वेगळ्या विषयावरती, की अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे गुरुजी आज त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात कसा आनंद मिळत राहतो हे मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर गुरुजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की अनेक वर्षांपासून तुम्ही अध्यापन की अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात आणि अनेक विद्यार्थी वेदशास्त्रांचं ज्ञान घेऊन कार्यरत आहेत आणि त्यांच्या जीवनाचं एक स्तर त्यांनी उंचावलेलं आहे हे बघायला मिळतं. तर हे कार्य करत असताना, निरंतर कार्य करत असताना तुम्हाला या कार्यातून कशा प्रकारे आनंद मिळतो? आधी प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो, अभिनंदन करतो तुमचं. कारण अध्यापन कार्यातून कशा प्रकारे आनंद मिळतो याविषयी उत्सुकता तुमच्या मनामध्ये निर्माण झाली, याबद्दल मला अतिशय समाधान वाटलं. मी ह्या क्षेत्रामध्ये 1970 सालापासून आहे. आधी प्रथमतः आमच्या गुरूंच्याकडे मी शिकलो आणि विद्यार्थीपणाचा काय अनुभव आहे हा आधी घेतला आणि तो अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे, जसं आपण ज्ञान घेताना आपल्याला आनंद वाटतो आहे आणि आपल्या गुरुजींच्याकडनं आपण ज्ञान घेत असताना आपल्या गुरुजींच्या चेहऱ्यावरती ज्ञानदानाचा जो आनंद दिसत होता त्याने मी प्रभावित झालो. खूप सुंदर. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. घेणारा मनुष्य सुद्धा असा पाहिजे की देणाऱ्याचं काय वैशिष्ट्य हे समजून घेणारा असला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला आमचे गुरुजी रामायणादी कथा सांगायचे, तर्कशास्त्राचा अभ्यास शिकवायचे, काही गुरुजी वेदांचा अभ्यास शिकवायचे. आणि त्यावेळेला त्यांनी जे आम्हाला एक वाक्य सांगितलं की विलक्षण शब्दकोशः विद्यते तव भारती व्ययेन वर्धते नित्यं क्षयं गच्छति संचयात. हे भारती, हे सरस्वती, तुझा शब्दकोश इतका विलक्षण आहे, तुझा ज्ञानकोश एवढा विलक्षण आहे की हा ज्ञानकोश व्यय केला असताना म्हणजे दान दिला असताना वृद्धिंगत होतो आणि जर त्याचा संचय करून ठेवला तर तो क्षयाला जातो. मग जो ज्ञानाचा कोश आपल्या जवळ नुसता संचित करून ठेवण्याने क्षयाला जातो त्याचा काय उपयोग? जो ज्ञानाचा कोश दिल्याने जर वाढत असेल तर त्याच्यासारखा आनंद कोणता आहे? तर ज्या योगाने जी गोष्ट वृद्धिंगत होते तीच गोष्ट करणे हा फार मोठा आनंदाचा विषय आहे. हा एक विषय.
म्हणजे आपल्या जवळचं ज्ञान वाढवण्याचा हा ज्ञानदानाचा सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा उपाय आहे. ज्ञानदानाने ज्ञान वाढतं. मग आता ज्ञान वाढणार, ज्याचं ज्ञान वाढलं त्याचा आनंद वाढणारच, कारण ज्ञान हे आनंददायकच आहे. हा एक विषय. तेव्हा म्हणून आम्ही अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये इतके समरस होत गेलो की आम्हाला असं वाटायला लागलं की आपण कोणी नसेल तर दगडाला सुद्धा ज्ञान द्यावं. त्याला किती समजतं हा भाग स्वतंत्र आहे, पण आम्ही तिथे दिल्यानंतर आमच्याकडचं वाढेल अशा भावनेने आम्ही तो आनंद घेत राहिलो. ज्ञानदानातून व्यक्तीला किती आनंद मिळू शकतो आणि ज्ञानदान करणं ही किती मोठी पवित्र भावना हे गुरुजींनी आत्ताच सांगितलं. गुरुजी, तुम्ही केवळ ज्ञानदान करत राहिला नाही, तर तुम्ही गावोगावी तुमची भागवताची पारायण होतात, तिथं तुम्ही भागवत कथा सांगता. बरोबर. अनेक ठिकाणी मी स्वतः तुमच्याकडून गणेश पुराण ऐकण्याचा योग मला आला. हो. गणेश पुराण असेल, रामायण असेल, तर हे असे अनेक धार्मिक ग्रंथ तुम्ही सांगत असता. नवीन नवीन श्रोतृवर्ग तुम्हाला दिसत असतो, भेटत असतो. त्यावेळेला या कथा सांगत असताना, त्याच कथा वारंवार सांगत असताना तुम्हाला मिळणारा आनंद कसा असतो आणि श्रोतृवर्गाला मिळणारा आनंद कसा असतो? फार चांगल्या प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारलात. आम्ही प्रत्येक वेळेला कथा सांगणारे जरी तेच असलो तरी समोर येणारा श्रोता जो आहे हा भिन्न भिन्न प्रकारचा असतो. एखादा श्रोता असा असतो की त्याला देवाच्या बालकथा आवडत असतात, बाललीला आवडत असतात. एखादा श्रोता असा असतो की त्याच्या तारुण्याच्या कथा आवडत असतात. एखादा श्रोता असा असतो की त्याला युद्धकथा आवडत असतात. एखादा श्रोता असा असतो की त्याच्यामधलं तत्वज्ञान त्याला आवडतं. मग आम्ही ज्या वेळेला लोकांच्या समोर सांगायला बसतो त्यावेळेला प्रथमतः आम्ही काय करतो की समोर बसलेला जो श्रोतृवृंद आहे हा यापैकी कोणत्या वर्गवारीत बसतो. जसं मी एकदा नरसिंहवाडीला भागवत सप्ताहाला गेलो होतो. साटम महाराजांचे शिष्य अवधूत आनंद महाराज म्हणून होते आणि त्याने आमचं भागवत ठेवलं होतं. असे आपण जसे बसलेला आहात तसे अवधूत आनंद महाराज असे शेजारी बसले होते आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की आमच्या इथे जमलेला शेकडोनी बसलेला जो श्रोता आहे हा सगळा श्रोता याला म्हणले गुरु शिष्य संबंध कसा भागवतातून सांगता येईल तो सांगा. त्यांना ज्ञान काय मिळालं पाहिजे की गुरु शिष्य कसे असावेत. बस मला हे सूत्र सापडल्याबरोबर मी कृष्णम वंदे जगद्गुरुम हे वाक्य पहिल्यांदा समोर घेतलं. कृष्णम वंदे जगद्गुरुम, जगद्गुरु असणाऱ्या कृष्णाला मी नमस्कार करतो. मग गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, सांगण्यामध्ये गुरुला किती प्रकाराने उत्साह असावा आणि ऐकणाऱ्याला कशा पद्धतीने उत्साह असावा. अवधूतानंद महाराज शेजारी बसलेले होते आणि प्रत्येक वेळेला मी सांगत होतो असा कृष्ण गुरु होता जगताचा, त्यांनी हे कार्य करून जगताला हे अमुक गोष्ट शिकवली आणि त्याच्याकडून ह्या लोकांनी ते घेतलं. ज्या लोकांना घेता आलं नाही ते दुर्योधनासारखे व्यर्थ गेलेले लोक आहेत, परंतु ज्यांना घेता आलं ते अर्जुनासारखे, विदुरासारखे आणि त्या कृष्णाच्या सान्निध्यामध्ये राहून उत्तम अशा प्रकारे ज्ञान घेऊ शकले आणि त्यांना ज्ञान कृष्ण देऊ शकले. संपूर्ण 7 दिवस भागवत कृष्णम वंदे जगद्गुरुम या तत्वावरती आधारित मी सांगितल्यानंतर साटम महाराजांना अत्यंत आनंद वाटला. साटम महाराजांचे शिष्य ते अवधूतानंद महाराज आणि ते म्हणले असं भागवत मला ऐकायला नाही मिळालं.
हा त्या श्रोत्यानंही आनंद वाटला आणि मलाही सांगताना आनंद वाटला आणि त्या अवधूतानंद महाराजांना सुद्धा फार मोठा आनंद वाटला आणि ते अतिशय सुखी झाले. ज्या वेळेला एखादं तत्व आपण वर्णन करून सांगत असतो विविध प्रकारच्या उदाहरणातून आणि ऐकणारा सुद्धा तितक्या रसिकतेने ऐकत राहतो, त्यावेळेला जो श्राव्य श्रावक भाव हा जो संबंध आपला जमलेला असतो ना, तिथे श्राव्य विषय असतो आणि श्रावक सांगणारा असतो आणि तो सांगणारा ऐकणारा श्रोता असतो. श्राव्य श्रावक आणि श्रोता याला एकनाथ महाराजांनी त्रिपुटी असं म्हणलेलं आहे. त्रिपुटी ही त्रिपुटी ज्या वेळेला एकत्र जमते आणि या त्रिपुटीची ज्या वेळेला एकरूपता निर्माण होते त्यावेळेला फारच सुंदर आनंद निर्माण होतो. सगळ्यांचे जीव जे आहेत हे एका विषयाला भिडतात आणि ते सगळे आनंद त्या ज्ञानानंदामधून न्हावून निघतात. हा अनुभव मी अगदी प्रत्यक्षामध्ये घेतलेला आहे. म्हणून हा जो शिकवण्यामधला जो आनंद आहे किंवा श्रोतृवृंदामध्ये असणारा जो आनंद आहे आणि सांगण्यामध्ये जो आनंद आहे, हा आनंद अतिशय सुंदर आनंद आहे आणि ते उत्स्फूर्तपणे सुचायला लागतं सगळं. ती जी उत्स्फूर्तता जी आहे ही उत्स्फूर्तता फार मोठा आनंद देणारी आहे. शास्त्राने सांगितलेलंच आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र जगतामध्ये दुसरं काहीही नाही. म्हणजे जरी एखाद्या माणसाला ज्ञानाचं महत्व कळत नसलं, बहुतेक समाज असा असतो, पण त्याला नकळत अशी गोष्ट असते की त्याला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं ज्ञान मिळवण्यामध्ये आनंद असतो आणि तोच आनंद त्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो. पण त्याच्या त्या विषयाला बरोबर संबंधित होऊन सांगणारा मनुष्य भेटला की तो मनुष्य तिथे बरोबर चिकटला जातो आणि त्या दोघांचा होणारा आनंद जो आहे ह्या आनंदाने मोठा विलक्षण आनंद निर्माण होतो तिथे आणि दोघेही संतुष्ट होतात. यानंतर मला असं वाटत राहतं की गुरुजी, तुम्ही जो ज्ञानातून मिळणारा आनंद आहे तर तो सांगितला, पण तुम्ही केवळ ज्ञानाचा आनंद, अध्यापन इथपर्यंत तुमचं कार्य थांबलं नाही, तर तुम्ही त्याही पुढे जाऊन की गोपालन हा विषय अत्यंत गरजेचा आहे, तो समाजासाठी सुद्धा गरजेचा आहे आणि तो धर्म कार्यासाठी सुद्धा गरजेचा आहे. तर याचं महत्व समजून तुम्ही गोशाळा या विषयामध्ये कार्य करण्याचं ठरवलं आणि एक अत्यंत सुसज्ज आणि एक पूर्ण सुविधांनिशी गोशाळा तुम्ही उभा केली. या गोशाळेच्या माध्यमातून तुम्ही धर्मकार्य करत आहात. तर ते गोपालन करावं आणि त्यातून मिळणारा आनंद कसा आहे किंवा ती करण्याची इच्छा पण कशी उत्पन्न झाली? आधी आपल्या शास्त्रामध्ये गावो विश्वस्य मातरम असं सांगितलेलं आहे. गावहा विश्वस्य मातरम. गायी ज्या आहेत ह्या विश्वाच्या मातृस्थानी आहे. कारण अग्रमग्रंचरंतीनाम औषधीनाम वने वने तासाम वृषभपत्नीनाम पवित्रंका यशोधनम. या गायी जगतात त्या आधी कशा जगतात? वेदांमध्ये गायींचं महत्व फार मोठं सांगितलेलं आहे. का सांगितलंय आणि काय त्यांच्यामधलं वैशिष्ट्य बघून सांगितलंय? वेदांची सेवा, गायींची सेवा ही समान सांगितली, भागवताची सेवा समान सांगितली, तुळशीची सेवा समान सांगितली. त्याच्यामधल्या ज्या गायी आहेत या गायी औषधी वनस्पतींचं भक्षण करून राहत असतात. गाय ही संपूर्ण शाकाहारी पशु आहे आणि नुसता पशु नाहीये,
आपल्या पुराणांमध्ये वर्णन केले की गायीच्या प्रत्येक अवयवामध्ये देवतेचं वास्तव्य आहे. रोमामध्ये रोमरंध्रामध्ये सगळीकडे देवता बसलेले आहेत. 33 कोटी देवतांचं वास्तव्य स्थान म्हणजे गाय आहे. त्या गायीपासून उत्पन्न होणारं दूध, त्या गायीच्या दुधापासून उत्पन्न होणारं दही, त्याच्यापासून उत्पन्न होणारं लोणी, त्याच्यापासून उत्पन्न होणारं तूप, त्या गायींच्या पासून उत्पन्न होणारं गोमय, त्या गायींच्या पासून उत्पन्न होणारं गोमूत्र, एकही वस्तू त्या गायीच्या शरीरापासून उत्पन्न होणारी जी आहे ही निरुपयुक्त नाही किंवा ती आपल्याला नुकसानकारक नाही. तुम्ही गायीची कोणतीही सेवा करा. एवढंच नव्हे, रोज एवढं जरी ठरवलं की गायीच्या भावा गोठ्यातलं एवढं शेण आपण काढून बाजूला ठेवावं आणि सकाळी उठल्या उठल्या शेणामध्ये आपला हात घालावा, एवढा जरी मनुष्याने नियम केला तरी सुद्धा म्हणतात त्या गायीच्या शेणाच्या स्पर्शाने मनुष्याच्या हातातली अलक्ष्मी निघून जाते आणि मनुष्याच्या हातामध्ये लक्ष्मी प्राप्त होत असते. इतकं गायीच्या गोमयाचं म्हणजे शेणाचं महत्व आहे. गोमूत्रे गंगा वसती. गोमूत्राचं जर प्राशन केलं तर त्याच्यामध्ये गंगा या संबंध शरीर जे आहे हे पवित्र होऊन जातं. गायीच्या स्तनामध्ये 4 स्तनामध्ये 4 सागरांचं वास्तव्य आहे. गायीच्या शरीरामध्ये सगळीकडे देवतांचं वास्तव्य आहे. एवढंच नव्हे, वास्तुशास्त्रामध्ये आपण वाचलंच असेल की वास्तुशास्त्रामध्ये वास्तूची सप्तशुद्धी सांगितलेली आहे. त्या सप्तशुद्धीमध्ये काय येतं तर गोमय, गोमूत्र, पंचगव्य या सगळ्या गोष्टी त्या सप्तशुद्धीमध्ये येतात. म्हणजे एखाद्या वास्तूमध्ये ह्यांचा जर प्रक्षेप केला, टाकल्या या गोष्टी, तर संबंध वास्तू शुद्ध होऊन जाते. वास्तूमध्ये दुष्टशक्ती ज्या असतात त्या सगळ्या निघून जातात आणि ही शक्ती गायीच्या या गोमय गोमूत्रादी दुग्धाधिक पदार्थांच्या मध्ये आहे. आणि म्हणून हे सगळे पदार्थ जे आहेत हे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख बाजूला सारून आनंद देणारे असे हे सगळे पदार्थ आहेत. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगताना सांगितलेलं आहे, गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानशीलैश्च सप्तभिर धार्यते मही. गायी, ब्राह्मण, वेद, पतिव्रता स्त्रिया, सत्यवादी लोक, निर्लोभी लोक आणि दानशूर असणारे लोक, एवढ्या 7 गोष्टी जगतामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंतच ही पृथ्वी पाण्याच्या वर आणि या पृथ्वीवरची माणसं एकमेकाच्या बरोबर आनंदाने जगतात असं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दिवशी असा एकही मनुष्य पृथ्वीवर राहणार नाही त्या दिवशी पृथ्वीचा सर्वनाश झालेला असेल. त्याच्यात पहिल्यांदा काय असेल तर गोमाता जी आपल्या दुधातून सर्व काही देते. पयसी इदम सर्वम प्रतिष्ठितम वेदामध्ये वाक्य आहे. दुधामध्ये सर्व काही आहे. दुधामध्येच दही आहे, दुधामध्येच लोणी आहे, दुधामध्येच तूप आहे, दुधामध्येच पंचगव्याची शक्ती आहे, दुधामध्येच म्हणतात देवांना प्रिय असणारा रस जो आहे हा दुधामध्ये आहे. म्हणून हा जो गोरस ज्याला म्हणतात हा गोरस सर्वांमध्ये पवित्र आहे. जगतामध्ये जेवढं मिळून अन्न आहे त्या अन्नामध्ये गोरस आहे, पवित्र काही नाही. असा हा गोरस आणि अशा गोरसाला देणारी जी गोमाता, ही गोमाता त्याकरता आमच्यासाठी अत्यंत पूज्य आहे आणि आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे, आदरणीय आहे.
म्हणून आम्हाला गायीचं रक्षण करण्यामध्ये अतिशय आनंद वाटतो. गायीविषयीचं गुरुजींचं प्रेम आणि त्यानुसार गुरुजींनी केलेलं गोपालन, गायीचं इतक्या कमी वेळात आणि इतकं सर्व अंगांनी महत्व गुरुजींनी सांगितलंय, त्यानुसार गुरुजींना किती त्यातून आनंद मिळत असेल हे आपल्याला लक्षात येईल. खरं तर मी आता मुलाखतीच्या शेवटाकडे जाणार आहे, पण मला शेवटाकडे जात असताना गुरुजींना विचारायचं आहे की गुरुजी, तुम्ही सदैव कार्यरत असता, हो, तर हे कार्यरत राहणं, पण हे कार्य करत असताना तुम्हाला उमगलेला जीवनाचा उद्देश काय आणि तुम्हाला आयुष्यातलं समाधान, हे अल्टिमेट समाधान मला वाटतं की आयुष्यातलं माझं हे समाधानाची गोष्ट आहे आणि माझा जीवनाचा उद्देश हा आहे. ह्या अध्यात्म मार्गात तुम्हाला कसा उमगला आणि काय आहे तो? आपल्याला रामदास स्वामींच्या काव्यामधून ऐकायला मिळतं की धर्माच्या करिता आम्हासी जगती रामानी धाडी येले. म्हणजे आमच्या लहानपणापासून नव्हे, आमच्या परंपरागत पूर्वजांच्या पासून अशी आम्हाला एक प्रकारची शिकवणच आहे की आपला जो जन्म आहे हा धर्मासाठी आहे. आणि ही जी मी आता सांगितली ही सगळी धर्माची अंग आहेत, धर्माच्या या शाखा आहेत सगळ्या. धर्मासाठी आम्ही जर जन्माला आलेलो आहोत तर धर्माच्या सर्व शाखांशी आमचा संबंध असणे, याच्या एवढं भाग्य दुसरं कोणतं असू शकतं? व्यवहार केल्याशिवाय आपल्याला जगता येत नाही हे दिसतच आहे आपल्याला. पण तो व्यवहार जर समजा धर्मसंगत असेल तर त्यातून पुण्याची उत्पत्ती होईल, त्यामधून धर्माचं रक्षण होईल. आणि धर्माचं रक्षण झालं की धर्मो रक्षति रक्षितः असं शास्त्राने सांगितलेलंच आहे. आपण धर्माचं रक्षण केलं की तो धर्म आपलंही रक्षण करतो. म्हणून आम्ही ह्या कार्याची आम्हाला जी प्रेरणा मिळालेली आहे, जसं पूर्वी एकाने सांगितलं ना, आईच्या उदरात मिळाली झुंजारीची रीत, एका काव्यात म्हणलेलं आहे ना. तसं आम्हाला सुद्धा आमच्या आईच्या उदरातूनच ही धर्माची पद्धत जी आहे ही आमच्या बुद्धीमध्ये आलेली आहे. आमच्या आईकडनं असो, वडिलांकडनं असो, पिढ्यानपिढ्या जे आहेत हे धर्मरक्षण करण्याच्या कार्यामध्ये सगळे रत आहेत. तेव्हा आमच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत, गुणसूत्र जी आहेत आमच्या शरीरामध्ये असणारी, ही सगळी धर्माच्या बाजूचा विचार करणारी गुणसूत्रच आहेत. आणि एखाद्या गोष्टीला धर्माचा जर आधार मिळाला तर म्हणतात इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की वास त्या आनंदाला पारावार नाही. आणि त्यात जर कुठे समजा अधर्माचा मिठाचा खडा पडला तर त्याच्यातून इतकं दुःख वाटतं की ते मरणाच्याही पलीकडे असतं. आणि ह्या एका अत्यंत आमच्या पूर्वजांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेने आम्ही प्रेरित असल्या कारणाने आमचं हे धर्मकार्य अत्यंत उत्साहाने आम्ही करत राहतो. किती सालापासून? 1970 सालापासून. त्या साली माझी मुंज झाली आणि त्या सालापासून आता 2024 सालापर्यंतचा जो काळ गेलेला आहे, त्याच्यापूर्वीचा काळ कसा होता? न समजण्याचा काळ होता, विशेष काही समजत नव्हतं. पण समजत जरी नसलं तरी सुद्धा आमचे पूर्वज, ज्याला उपासित वृद्ध म्हणतात की नाही, उपासित वृद्ध म्हणजे समजलेले वृद्ध लोक,
ज्यांना समजलंय ते कसे आचरण करतात हे पाहण्यात आमचा काळ गेला आणि ते पाहता 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 आम्ही हे सगळं कार्य घडवण्यासाठी उद्युक्त झालो. आणि हे उद्युक्त झाल्यानंतर आज आम्हाला इतका अभिमान वाटतोय. जगामध्ये आमचं स्थान काय आहे याचा विचार सुद्धा डोक्यात नाहीये. वा. जगामध्ये जे काय असेल ते असो, परमेश्वराच्या चरणापाशी आम्ही एवढं सांगतोय की आमच्याकडनं चुकाही घडल्या असतील, काही बरोबरही गोष्टी घडल्या असतील, पण आमचा जास्तीत जास्त काळ हा धर्मरक्षणामध्ये, वेदविद्या शास्त्रविद्या शिकवण्यामध्ये आणि गोरक्षण करण्यामध्ये. म्हणजे गोरक्षणाची तर तुम्हाला गोष्ट अशी सांगतो, एखादं कुत्र जशी घरातनं घेऊन फिरतात अशी मी गाय घरात घेऊन फिरत होतो बरं का. माझ्या पाठीमागनं गाय अशी घरात यायची स्वयंपाकघरात. इतका आनंद मी त्यातून घेतलेला आहे. गाय अशी रानात चरायला लागली की मी तिच्या मुखाच्या शेजारी असा बसायचो. तिच्या चरण्याचा जो आवाज आहे त्या आवाजातनं मला केवढा आनंद मिळायचा. अरे वा, काय खातीये गाय, हिरवा हिरवा घास खातीये आणि त्यातून तिला मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदाने माझा आनंद द्विगुणित होत होता. तसंच एखादा विद्यार्थी आपण शिकवल्यानंतर तरी सुंदर मंत्र म्हणला, इतका आनंद वाटतो. अरे वा, काय सुंदर मंत्र म्हणताय. त्याचप्रमाणे एखादा स्नानसंध्या वगैरे धर्माचरण करणारा मनुष्य दिसला की आपली बुद्धी नतमस्तकच होते. असं वाटतं की अशा ठिकाणी आपले नमस्कार पडावेत. हा आनंद जो आहे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. जगात आनंद बरेच आहेत, परंतु त्यामध्ये हा ज्ञानानंद जो आहे हा आणि ज्ञानच सगळ्यापेक्षा पवित्र आहे. आणि ते आपल्याला मिळालं की होणारा जो आनंद आहे तो बाकीचे आनंद त्याच्या फार पटीने कमी दर्जाचे आहे. याकरता या आनंदाच्या गोष्टी, तुमच्या आनंदाच्या गोष्टींचा जो तुम्ही संग्रह करता आहात, आनंदाचा जो शोध घेत आहात, ह्याच्यामध्ये अजूनही सांगण्यासारखा उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की कुणाचा आनंद केवढा आहे. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ ब्रह्मानंद सांगितलेला आहे. परब्रह्माचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे आणि तो आनंद अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या आनंदाकडे जाण्यासाठी आपल्याला मदत करणारे जे छोटे छोटे बाकीचे उपाय जे आहेत, या उपायांचा आनंद त्यामुळे एक प्रकारचा आनंद होतो आहे. कारण ते सगळे आपल्याला ब्रह्मानंदाकडे घेऊन जातात. विविध भक्तीचे प्रकार आहेत, अग्निहोत्राचे प्रकार आहेत, गोरक्षणाचे प्रकार आहेत, स्त्रियांचा सत्कार, पतिव्रता स्त्रियांचा सत्कार करण्याचे प्रकार आहेत, सती सत्यवादी लोकांचे सत्कार करणे फार मोठा आनंद आहे. या आनंदाला पारावार नाही, एवढा मोठा आनंद आहे. याकरता मी आपल्यालाही एक आपलं अभिनंदन करतो की आपण आनंदाचा शोध घेत आहात. या आनंदाच्या कथा अजून बऱ्याच आहेत आपल्यापाशी. असो, वेळ प्रसंगाने केव्हा तरी घेत राहू, परंतु हा आनंद अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा आनंद आहे. निश्चित रूपाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारचे आनंद आहेत, त्यावरती आपण पुन्हा एकदा याविषयी जाणून घेणारच आहोत गुरुजींकडनं. पण जाता जाता मुलाखतीचा शेवट मी एका गुरुजींच्या सानिध्यात आलेल्या अनुभूतीवरून करणार आहे, की त्याविषयी मी गुरुजींना अगदी थोडक्यात सुद्धा विचारणार सुद्धा आहे. की ज्या वेळेला एक 10-15 वर्षापूर्वी मी इथे यायचो गुरुजींच्या वेद विद्यापीठात
फिरायचो त्यावेळेला तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रश्न मी आपसूक विचारलेला तिथल्या गुरुजींच्याच विद्यार्थ्यांना. त्यावेळेला गुरुजींच्या विद्यार्थ्यांना विचारलेले की या ठिकाणी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला तिथल्या एका विद्यार्थ्यानं दिलेलं उत्तर होतं, मनानं श्रीमंत म्हटले तर आमचे गुरुजी आहेत. मला ते उत्तर गेली 15 वर्ष नेहमी लक्षात राहिलं आणि त्याची अनुभूती गुरुजींच्या सानिध्यात सुद्धा येत राहिली. तर गुरुजी, मला असं वाटतं की अध्यात्म काय शिकवत असेल, संत महात्म्य काय सांगत असतील, तर अंतःकरणाची शुद्धता सांगत असतील, मनाचा मोठेपणा सांगत असतील, तर तुमच्या सानिध्यात 8-10 वर्ष गुरुकुल पद्धतीनं राहिलेला विद्यार्थी जर अशी प्रतिक्रिया त्या काळात त्याने दिलेली ती माझ्या निरंतर लक्षात राहिली. तर ही मनाची उदारता, मनाची उत्कटता, मनाचा मोठेपणा तुम्ही कसा काय मिळवला? हा आमच्या शास्त्रोक्त मार्गाने जे आपण आचरण करतो, एक साधी गोष्ट आहे की आपण जे आचरण करतो त्याच्यामध्ये खोटेपणा कमी असेल तर मनाची उदारता वाढत जाते. आणि याच्यामध्ये सत्यता असेल तर मनामध्ये एक प्रकारचा आनंद होतो. म्हणून त्याने सांगितलंय, मनसीच्या परितुष्टे कोर्थवान को दरिद्रा. मनसीच्या परितुष्टे कोर्थवान को दरिद्र. मन जर संतुष्ट असेल तर कोण श्रीमंत आणि कोण दरिद्री शक्यच नाही सांगणं. वयमिह परितुष्टा वल्कलई स्वंदुकूलई. भर्तृहरीने सांगितलेलं आहे, मी बाबा वल्कल परिधान करून तेवढाच आनंदी आहे आणि रेशमी वस्त्र, जरीची भरजरी वस्त्र परिधान करून तू जर तेवढाच आनंदी आहेस, तर दोघांच्या आनंदाचं जर मोजमाप जर तेवढंच असेल तर कोण दरिद्री आणि कोण श्रीमंत आहे? वल्कल आहेत म्हणून मी दरिद्री आहे आणि भरजरी वस्त्र आहेत म्हणून तू श्रीमंत आहेस नव्हे. आनंद तुझा माझा सारखाच आहे. आनंद जो आहे हा अशा लौकिक गोष्टीत नाहीच आहे. आनंद हा धर्माचरणातून मिळणाऱ्या ज्ञानात आहे. आणि जो मनुष्य ज्ञानाच्या दिशेने आपल्या मनाची धाव सारखी ठेवतो तो सदा सर्वदा संतुष्ट राहतो, सदा सर्वदा श्रीमंत राहतो. म्हणून श्रीमंत योगी असं म्हणतात. श्रीमंत योगी, योग्याजवळ वेळेला खायला अन्न असेल की नाही सांगता येत नाही, पण तो श्रीमंत असतो कारण त्याच्याकडे ज्ञानश्री असते. ज्ञानश्री सारखी श्री दुसरीकडे कुठेही नाही. म्हणून मन संतुष्ट जर ठेवायचं असेल तर मनाचा जो खरा शोध चाललाय त्या शोधाप्रमाणे मनाला मार्गात ठेवलं पाहिजे. मनाचा शोध काय आहे? सुखाचा शोध घ्यायचं काम मन करत असतं सारखं. आणि सुख जे आहे हे धर्माशिवाय मिळत नाही आणि धर्माचरण जे आहे हे पैशाशिवाय होत नाही आणि पैसा जो आहे हा उद्योगाशिवाय मिळत नाही आणि उद्योग जो आहे हा लौकिक विद्या आपल्याजवळ काहीतरी असल्याशिवाय मिळत नाही. पण लौकिक विद्या सुद्धा आपल्याजवळ अशी असावी की ज्याच्या योगाने आपल्याला चांगलं धन मिळावं. चांगलं धन असं म्हणतात की त्या चांगल्या धनाने आपल्याकडनं धर्मकार्य घडावं आणि धनात धर्मं ततः सुखम. मग मनुष्याला सुख मिळतं. सुख म्हणजे एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळतो. आजचा दिवस खरं तर अविस्मरणीय आहे, कधीही न विसरण्यासारखा आहे. कारण गुरुजींनी लौकिक जीवनापासून ते आध्यात्मिक जीवनातला परमानंद कसा असावा, त्यापासून उपनिषदातला ब्रह्मानंद काय असतो, अशा गोष्टी इतक्या साध्या, सोप्या आणि सरळ शब्दात प्रत्येकाला समजतील अशा सांगितलेल्या आहेत की खरोखर आनंदी जगायचं असेल तर ज्ञानयोग किती महत्वाचा आहे याची जाणीव आजच्या मुलाखतीतून प्रत्येकाला होणार आहे. की गुरुजी स्वतः अध्ययन, अध्यापन, गोसेवा, गोरक्षण
आणि त्याचबरोबर वैदिक धर्म संवर्धिनी नावाची संस्था सुद्धा चालवतात. अशा अनेक नानाविध कार्यामध्ये गुरुजी सदैव कार्यरत असतात. गुरुजींकडं कधीही आलं, त्यांच्या सानिध्यात आलं तर चेहऱ्यावरची प्रसन्नता ते सांगते की ज्ञानयोग किंवा अध्यात्म जाणणारा मनुष्य किती आनंदी असू शकतो हे आल्यानंतर जाणवतं. तर गुरुजींचे मानावे तितके आभार कमी आहेत, पण गुरुजींना मी निश्चित रूपाने सांगतो की पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही वेळ द्याल त्यावेळेला अवश्य अवश्यमेव. मन मन त्या ज्या आनंदाच्या शोधात आहे त्या आनंदाकडे आपण जाऊया. वा. तर या ठिकाणी गुरुजींचे खूप खूप आभार मानतो, गुरुजींना प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम